नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपला पॉइंट आहे डायोड ॲज ॲन हाफ वेव रेक्टिफायर। मग डायोड काय आहे? जो AC व्होल्टेजचं रूपांतर DC व्होल्टेजमध्ये करतो त्याला आपण डायोड म्हणतो। मग हाफ वेव रेक्टिफायर का त्याला म्हणतो? तर AC व्होल्टेजच्या हाफ सायकलचं रूपांतर DCमध्ये होतं, म्हणून त्याला म्हणतो आपण डायोड ॲज ॲन हाफ वेव रेक्टिफायर। याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा। AC व्होल्टेज आहे ते ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी P1 P2ला दिलेलं आहे। ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी AB आहे, तो लोड रेजिस्टन्स RLला कनेक्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज मिळतं। याच्यामध्ये एकच डायोड दिलेला आहे, डायोड D। हे झालं कन्स्ट्रक्शन। आता वर्किंग। आता AC व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी P1 P2ला दिलेला आहे, ते व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीमध्ये म्हणजे ABमध्ये डेव्हलप होणार आहे। पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी A इज ॲट करणारा हायर पोटॅन्शियल दॅन B। A हा पॉझिटिव्ह असेल आणि B हा निगेटिव्ह असेल। जेव्हा A हा पॉझिटिव्ह पोटॅन्शियलला असेल तेव्हा डायोड D हा फॉरवर्ड बायसमध्ये असेल आणि करंट त्या डायोडमधनं जाणार आहे आणि मग आपल्याला लोड रेजिस्टन्सच्या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज मिळतं। म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी डायोड फॉरवर्ड बायसमध्ये असेल आणि आउटपुट व्होल्टेज आपल्याला RLच्या ठिकाणी मिळतं। निगेटिव्ह हाफ सायकलसाठी Aचं पोटॅन्शियल लोअर असेल कोणापेक्षा? Bपेक्षा। A हा निगेटिव्ह असेल, B हा पॉझिटिव्ह पोटॅन्शियलला असेल। मग A हा निगेटिव्ह असल्यामुळे डायोड D हा रिव्हर्स बायसमध्ये असणार आहे, त्यातून करंट जाणार नाही आणि मग लोड रेजिस्टन्सच्या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज मिळणार नाही। फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी आपल्याला डायोडमधनं करंट जाणार आहे, म्हणजे आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण डायोड ॲज ॲन हाफ वेव रेक्टिफायर। इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेजचा टाईम वर्सेस ग्राफ दिलेला पहा। मग पहिल्या पॉझिटिव्ह सायकलसाठी जेव्हा डायोड फॉरवर्ड बायसमध्ये असेल तेव्हा आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं, पण निगेटिव्ह व्होल्टेजसाठी आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळत नाही आणि म्हणून ते त्या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज मिळालेलं नाही। पुढच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळतं, पुढच्या निगेटिव्हसाठी आउटपुट व्होल्टेज मिळत नाही। आणि याचा अर्थ फक्त पॉझिटिव्ह पोटॅन्शियलला असताना ACचं रूपांतर DCमध्ये होतं आणि म्हणून याला म्हणतो आपण हाफ वेव रेक्टिफायर। साध्या भाषेमध्ये ACच्या हाफ सायकलचं रूपांतर DCमध्ये करतो आणि म्हणून याला म्हणतो आपण हाफ वेव रेक्टिफायर। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा।